तर मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत असून पुढील काही तासात मुंबईच्या आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। सध्या मुंबईमध्ये जोरदार वारे वाहत आहेत। यासह सखल भागांमध्ये पाणी साचायचं देखील आता पाहायला मिळतंय। मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे। आपण पाहतोय मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। आज मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामान्यांना प्रचंड त्रास झालेला आहे, कारण रेल्वे वाहतूक जी आहे कुठेतरी धीम्या गतीने सुरू आहे, तर मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटांना उशिराने आहे। मात्र हार्बर मार्गावरती काही लोकल्स जे आहेत सकाळी पहाटे रद्द देखील करण्यात आल्या होत्या, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटांनी उशिराने धावत आहे। सध्या आपण पाहिलं तर मुंबईमध्ये पुढच्या काही तासामध्ये आणखीन जोरदार ते मुसळधार पाऊस जे आहे मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। यासोबतच दुपारच्या वेळीच आपण पाहिलं तर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याची माहिती देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहिलं तर मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे जे आहेत ते वाहताना पाहायला मिळतात, त्यामुळे सर्वसामान्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।